नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत आय-पी-ओ म्हणजे काय आहे, एका उदाहरणाच्या माध्यमातून. एक्झाम्पल एक हल्दीराम नावाची कंपनी आहे. ती कंपनी 3,000 करोड पासून 10,000 करोड पर्यंत चांगली ग्रो होत गेली आहे. खूप मोठी एक्सपॅन्ड झाली आहे कंपनी. चांगली प्रॉफिटमध्ये आहे कंपनी. मॅनेजमेंट बेस्ट आहे. ग्रोथ चांगली आहे कंपनीची. पण कंपनीला एक मोठी अमाउंट पाहिजे आहे. कंपनीला एक्सपेन्शन करायचं आहे. समजा बाहेर एक्सपेन्शन करायचं आहे विदेशामध्ये किंवा इंडियामध्ये एक्सपेन्शन करायचं आहे. तर त्यांना त्या एक्सपेन्शनसाठी जे लागणारा मनी आहे किंवा एक फंड आहे, तो त्यांना एक कर्ज काढून नाही घ्यायचा किंवा कंपनीचे शेअर पण प्लेस नाही करायचे. तर मग त्याच्यासाठी कंपनी काय करते, एक आपले आय-पी-ओ याचा अर्थ पब्लिक इनिशियल ऑफरिंग करते. म्हणजे एक आपले शेअर्स आहेत. ते गुंतवणूकदार आहेत सामान्य, त्यांना एक ऑफर करते. त्यासाठी त्यांना एक प्रोसेस करावी लागते. त्या प्रोसेससाठी त्यांना फर्स्ट कंपनीची एक आपली व्हॅल्यू आहे. ती व्हॅल्यू त्यांना व्हॅल्युएशन काढावं लागते. व्हॅल्युएशन काढून घेतात ते आपल्या इन्व्हेस्टमेंट बँकरकडून. इन्व्हेस्टमेंट बँकरकडून व्हॅल्युएशन काढून झाल्यानंतर ते जातात सेबीकडे. सेबीकडून ते मान्यता घेतात. मान्यता घेऊन ते नंतर अप्लाय करू शकता तुम्ही. मग अप्लाय केल्यानंतर तुमची